आता मला असं जाणवतंय की ज्यांचे काहीतरी वेगवेगळे एज्युकेशनच्या संदर्भात प्रॉब्लेम आहेत ती मंडळीपर्यंत पोहोचतात. महाराज कुठून आला तुम्ही? आम्ही हिंगोलीहून आलो. हिंगोलीवर. हा सर. काय करता? आणि आम्ही आमच्या मित्राच्या मुलांनी सुसाईड केलं 23 जून 2026ला नीट परीक्षेसाठी. त्या संदर्भामध्ये आमचा प्रस्ताव अभिजित भैयांकडे द्यायसाठी आलो. बरं काय म्हणजे नक्की कसं झालं मला थोडं सांगा बरं. 23 जूनला त्यांनी आम्हाला आमच्या कुटुंबाच्या नावाने व्हिडिओ बनवून ठेवला आईच्या नावाने की मी परीक्षा अवघड झाल्यामुळे परीक्षा लीक झाल्यामुळे पेपर मला अशा प्रकारचं कोणत्या गोष्टीमध्ये मन लागत नाही आणि मी शक्यतो माझा मी जीव देण्याची माझी तयारी आणि मी जीव देणारच आहे असा त्यांनी व्हिडिओ बनवला आणि चिठ्ठी लिहून ठेवली ती घरामध्ये. आम्ही त्याला शोधेपर्यंत त्यांनी त्या विहिरीमध्ये आम्हाला 24 जूनला त्याची डेड बॉडी सापडली. विहिरीत सापडली? विहिरीमध्ये. घराच्या पाठीमागे विहीर? घराच्या बाजूला साधारणतः 200 मीटरवरती विहीर होती रेल्वे कंपाऊंड एरियामध्ये. त्या विहिरीमध्ये त्यांनी सुसाईड केला. तुम्ही स्वतः काय करता आणि तुमचे मित्र काय करतात? त्यांचे मित्र आणि आम्ही तहसीलमध्ये छोटे मोठे डॉक्युमेंट लिहिण्याचे काम करतो आणि त्या मुलाची जी आई आहे एक खाजगी दवाखान्यामध्ये साफसफाईचं काम करते आणि ते काम करून त्या बाईंनी त्या मुलाला शिकवलं होतं. एक मुलगा याच वर्षी BAMS ला लागला, त्याचा मोठा भाऊ, आणि हा सुद्धा स्ट्रगलिंग करत होता. यांनी सतत 2 नीटच्या परीक्षा दिल्या होत्या, 25 आणि 26ची सुद्धा. त्याला 10वीमध्ये 92% मार्क होते जवळजवळ. हा, आणि अशा प्रकारचा तो सिरियस चांगला स्टडीयस विद्यार्थी होता आणि फिजिक्सवाला ऑनलाईन क्लासेस घरीच करून अभ्यास करायचा तो. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हा टोकाचं पाऊल उचललं. मला असं विचारायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याच्याशी काही बोलणं झालं होतं काय नाही वगैरे? नाही, तेव्हा ज्यावेळेस 3 तारखेला पेपर झाला नीटचा त्यावेळेसपासून तो डिप्रेशनमध्ये गेला होता. आम्हाला बार म्हणत होता की माझं आता पुस्तकात मन लागत नाही आणि हे पेपर असेच लीक होत राहिले तर मग आता मी भविष्यात पुढे बार कुठपर्यंत अभ्यास करत बसणार.